तिरुपतीमध्ये आपण कसं येऊ शकतो आणि आपण तिथे कसं राहायचं व खाण्यापिण्याची काय काय सुविधा आहे व तिरुपतीचे दर्शन झाल्यानंतर आपल्याला तिथे कुठे कुठे फिरायला भेटू शकते आणि तिरुपती बालाजी दर्शन झाल्यावर आपण कोणकोणत्या ठिकाणी फिरू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तिरुपती बालाजी मंदिरला जाण्यासाठी आपल्याला आंध्र प्रदेशातील तिरुपती रेल्वे स्टेशनवर यावं लागेल. तिरुपती स्टेशनवरून बालाजी मंदिर 22 किलोमीटर अंतरावर आहे व स्टेशनच्या बाहेरून आपल्याला एसी व नॉन एसी बस आपल्याला मिळते. एसी 110 व नॉन एसी 90 रुपये तिकीट असते. तिरुमला जाण्याच्या अगोदर बसवाले आपल्याला सप्तगिरी चेक पॉइंट वर थांबवते. तेथे सगळ्या भक्तांची चेकिंग करतात व त्यांच्या सामानाची चेकिंग करतात. त्यानंतर बसवाले आपल्याला तिरुमला पर्वत रांगेवरचे सुंदर असे दृश्य दाखवून आपल्याला तिरुमला पर्वत रांगेवर घेऊन जाते. वरती जाऊन थोडे पुढे चालत गेलो तर आपल्याला भगवान व्यंकटेश्वर स्वामी यांची भव्य प्रतिमा दिसते व त्या ठिकाणी सर्व भक्तांनी त्या प्रतिमेसमोर उभारून फोटो काढतात. तिरुमलावरती येऊन आपल्याला सर्वात अगोदर CRO ऑफिस मध्ये जाऊन आपल्याला राहण्यासाठी रूम्स बुक करावी लागते. तिरुमलेत आपल्याला 100 ते 2000 पर्यंत राहण्यासाठी रूम्स मिळतात. असे म्हणतात की मंदिरातील तिरुपती बालाजीची मूर्ती कोणी बनवलेली नाही व ती स्वतःहून प्रकट झालेली होती. तिरुपती मंदिरात पहिली पूजा व पहिला प्रसाद बंजारा समुदायाच्या हातातून होते. हातीराम बाबा म्हणून या बंजारा व्यक्तीकडून पहिली पूजा संपन्न झाली. आपण तिरुपती बालाजीच्या मंदिरातून शांतपणे ऐकलो तर समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. जर आपण दर्शनाला गेलो तर आपल्याला सीझन मध्ये 10 ते 15 तास लागतील. जर आपल्याकडे VIP पास असेल तर आपला दर्शन 2 ते 3 तासात होऊन जातो. मंदिर परिसरातच येणाऱ्या भक्तांना तिरुपती बालाजी ट्रस्ट कडून फ्री मध्ये भोजनालय किंवा उपहारगृह आहे. तिथे आपल्याला केळ्याच्या पानावर जेवण देतात व ते खूप स्वादिष्ट असते. जर आपण तिरुपती बालाजी मंदिरात येत असाल तर आपण नक्कीच याला भेट द्या. तिरुमालेच्या दुसऱ्या ठिकाणी फिरण्यासाठी आपल्याला मंदिराच्या बाहेरूनच शेअरिंग टॅक्सी मिळतात व ते 5 ते 6 ठिकाण फिरवण्यासाठी 200 रुपये प्रति व्यक्ती असे घेतात व तिरुमालेच्या आणखी 5 ठिकाणी आपल्याला फिरायला घेऊन जातात. तर आता आम्ही आलोय श्री वारी पद्दलू म्हणजेच भगवान बालाजी यांचे चरणपादुक. असे म्हणतात की जेव्हा तिरुपती बालाजी मनुष्य रूप धारण करून पृथ्वीवर आले होते तेव्हा त्यांनी पहिले सप्तगिरी पर्वतावर आपले पाय ठेवले होते. या ठिकाणावर येण्यासाठी आपल्याला 250 पायऱ्या चढून वर यावे लागते व येथे खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे व आपले सुंदर फोटो आपण येथे काढू शकतो. चरण पादुका दर्शन झाल्यानंतर ड्रायव्हर आपल्याला शिलातोरण गार्डन मध्ये घेऊन येतो. इथे खूप सुंदर असा गार्डन आहे. शिलातोरण गार्डन फिरून झाल्यावर आपण तिरुमला चक्र तीर्थम या ठिकाणावर येतो. थोडे पुढे आलो की आपल्याला हे मंदिर दिसायला मिळते. चक्रतीर्थम झाल्यानंतर आपण हातीराम बाबा जीवन समाधी या ठिकाणी आलो. येथे आपल्याला हातीराम बाबा यांची जीवन समाधी बघायला मिळते. हातीराम बाबा जीवन समाधी झाल्यानंतर आपण आकाशगंगा या ठिकाणी येतो. तिरुपती बालाजीचे अभिषेक करण्यासाठी हेच पाणी घेऊन जातो. तर आता आपण आलोय पाप विनाशन तीर्थ. या ठिकाणी जे पाणी वाहते ते भगवान विष्णूच्या चरणातून येते असे म्हटले जाते.
युट्यूब चॅनल हां काय ना अजित जाधव हां बॅग येते बघ. तर चला मित्रांनो आपण भेटूया आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.